नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता सध्या जे आपले ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही अभ्यास जी लेक्चर सुरू आहे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असालच, कारण ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं रूटीन मिळालेलं आहे, जेणेकरून जी नवीन मुलं आहेत त्यांना आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये कोणते घटक इन्क्लूड आहेत त्याची माहिती मिळते आणि एक तुमच्या अभ्यासाला दिशा ही नक्की प्राप्त झाली असेल. आणि प्लस आपल्या जुनी जी मुलं आहेत, मागच्या बॅचची जी मुलं आहेत, त्यांची आता ह्या लेक्चरमुळे काय होत असेल, एक रिव्हिजन होत असेल आणि याचा तुम्ही नक्की अभ्यास करत चला प्रत्येक विषयांचा. त्याच्यासाठी वेळ काढा. जरी आता सण वगैरे सगळे असले, उत्सव जरी असले, तरी आपलं फोकस हे आपल्या ध्येयाकडेच असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही अखंडपणे झटला पाहिजे, तर ते तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल चालण्यासाठी हा जो सिग्मा अकॅडमीचा चाललेला जो प्रयत्न आहे त्यालासुद्धा तुम्ही तेवढ्याच ताकदीने काय दिलं पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे, तर ते तुमचं स्वप्न नक्की सत्यात उतरेल. आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. आता आज तुमचं जे लेक्चर मी घेणार आहे ते बुद्धिमत्ता या विषयाचं. मागच्या वेळेला आपण कुठला घटक बघितला होता, तर संख्यामाला आपला हा घटक सुरू होता आणि संख्यामालामध्ये आपण श्रेणी व क्रम हा त्याचा जो उपप्रकार आहे संख्यामाला या टॉपिकचा, तो आपण शिकलो होतो. त्याच्या पुढचा टॉपिक जो येणार आहे तो म्हणजे विसंगत. पण बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की बुद्धिमत्ता या घटकाचा जो पाया जो आहे, तो पाया म्हणजे संख्यामाला आणि अक्षरमाला हे दोन घटक आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे जर 25 मार्काला बुद्धिमत्ताचे प्रश्न पडत आहेत, तर त्यामधले जवळपास 10 प्रश्न हे संख्यामाला आणि अक्षरमाला ह्या टॉपिकवरती असणार. त्यामध्येच बघा, जर तुम्ही संख्यामाला हा जर टॉपिक अगदी क्लिअर कट करताय, म्हणजे त्याची जर प्रॅक्टिस तुम्ही अगदी सातत्याने करताय ना, तर तुम्हाला अक्षरमाला या घटकाला सुद्धा तेवढा वेळ देण्याची गरज नाही. कारण सगळं जे तुमचं अक्षरमाला हा टॉपिक जो आहे तो सगळा कशामध्ये कवर होतोय, तर संख्यामाला ह्या घटकामध्ये कवर होतोय. म्हणून म्हटल्याप्रमाणे गेल्या लेक्चरला आपण श्रेणीक्रम बघितलं होतं आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की काय पाहिजे, तुमचे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत आणि 1 ते 10 पर्यंतचे काय पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजेत. आणि जर एवढं सगळं जर तुमचं पाठांतर असेल, तर तुम्ही निरीक्षण करून अगदी सहजपणे गणितं सोडवू शकता. त्याच्याबरोबर अजून एक तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला संख्यामाला हा जर घटक जर क्लिअर करायचा असेल, तर मिनिमम तुम्ही रोज 10 गणितं त्याची सोडवलीच पाहिजे संख्यामाला या घटकाची. कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला गणितं दाखवली, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप प्रकारे ती गणितं वेगवेगळ्या अंगाने ती पडू शकतात. त्याच्यामुळे त्याला कुठला नियम लागू पडेल हे तुम्हाला नेमकं पुस्तकामध्येही सापडणार नाही किंवा कुठल्याही मार्गदर्शक शिक्षकाने मार्गदर्शन केलं तरीही ते तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून त्याला एकमेव उपाय हा त्याला सातत्याने प्रॅक्टिस करणं. म्हणून रोज तुम्ही 10 गणितं सोडवावीत असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही ती काय केली असेल, सोडवलीही असतील काही मुलांनी सोडवली नसतील, तर त्यांनी ती आजपासून काय करायचं आहे, सोडवायला सुरुवात करायचं आहे. कारण आपला संख्यामाला हा जो घटक आहे तो अगदी कट टू कट क्लिअर होणं गरजेचंच आहे. कारण मिनिमम 10 मार्क हे त्या घटकावरती अवलंबून असतात. त्यामध्ये बघा, श्रेणीक्रम बघितलं होतं. श्रेणीक्रमचं त्याच्या पुढचं जर हे बघितलं, उपप्रकार बघितला, तर विसंगत येतो आणि तो काही तितकासा अवघड टॉपिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे बघा, आता आपण काय करणार आहोत, त्याची गणितं सोडवून पाहणार आहोत. इथे फळावर मी काही गणितं लिहिलेली आहेत. विसंगत या शब्दाचा अर्थ काय, तुम्हाला प्रश्न पडतानाच असा प्रश्न पडतो की ही जी इथं संख्यामाला जी दिलेली आहे, अशी संख्यामाला दिलेली असते आणि वरती प्रश्न असतो, विसंगत ओळखा, विजोड पद ओळखा. अर्थ एकच, समानार्थी शब्द, विसंगत, विजोड, वेगळा गट ओळखा. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न पडलेले असतात आणि ह्या पद्धतीने असे प्रश्न असतील. आता इथे बघा, जी पहिली संख्यामाला लिहिलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे, 75, 72, 67, 60, 49, 40 आणि 27 अशी पदं लिहिलेली आहेत आणि ह्या पदांमध्ये तुम्हाला वेगळा गट शोधायचा आहे. सेम श्रेणीक्रमचा जो मागच्या वेळेला आपण पॅटर्न बघितला होता तो पॅटर्न इथे आजमावायचा. बघा, ह्याच्यामध्ये आपण काय करणार, पहिल्यांदा बघणार 75 आणि 72 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. 72 आणि 67 मध्ये कितीचा फरक आहे, वजाबाकी करत जातोय आपण. 75 वजा 3 येत आहेत किती, 72. 72 वजा किती, 5 किती येत आहेत, 67. 67 वजा 7 किती येत आहेत, 60 येत आहेत.
मग आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल श्रेणीक्रम लागू फक्त श्रेणीक्रमचाच होतोय, घटकाचं नाव काय आहे विसंगत. म्हणजे ही जी पदावली दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की विसंगत पद शोधायचं आहे. म्हणजे इथे बघा आता आपण ह्याच्यामध्ये ज्यावेळेला फरक काढला त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल की ह्या काय आहेत सलग समसंख्या आहेत. म्हणजे बघा -7 आले म्हणजे इथे किती करायला पाहिजे होते -9 करायला पाहिजे होते. -9 जर आपण करतोय तर इथे किती उत्तर येईल 60 - 9 किती आलं पाहिजे 51 उत्तर आलं पाहिजे. मग पुढे परत करून बघायचं आपण. म्हणजे आपण जो क्रम लावतोय म्हणजे आता इथे आपण काय केलं विषम संख्यांचा क्रम जो आहे सलग त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर इथे 51 येते. मग इथं न थांबता अजून पुढे आपण करत जायचं कारण हा जो क्रम आहे तो लागू पडतो की नाही ते बघायचं. जर इथे 51 संख्या येते तर इथे आपण आता काय करणार -11 सलग विषम संख्यांचा क्रम म्हणजे 51 - 11 किती येत आहेत 40 उत्तर येत आहे. आणि इकडे काय येईल सांगा -13 40 - 13 किती येत आहेत 27 येतात. म्हणजे बघा 60 - 9 किती आले 51 आणि इथे विसंगतमध्ये किती दिलेत आपल्याला 49 दिलेले आहेत. म्हणजे यामधला चुकीचा पद काय येणार आहे सांगा 49 येणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला इथं मी फक्त गणित लिहिली आहे त्याला खाली काय लिहिलेलं नाही आहे ऑप्शन लिहिलेले नाही आहेत. त्याचं कारण एकमेव हेच कारण आहे. आणि मला तुम्हाला इथं आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटते की ज्या वेळेला तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्यास करता त्यावेळेला काही मुलं काय करतात ऑप्शनवरनं गणित सोडवतात. हे यावेळेला मी सांगेन की तुम्हाला हे अगदी चुकीचं आहे. जर तुम्ही नवीन सुरुवात करताय जर तुम्ही घटक जर नवीन समजून घेताय तर ऑप्शनवरनं गणित सोडवायला तुम्ही पहिल्यापासून सुरुवात करू नका. आधी पहिल्यांदा गणित समजून घ्या, गणित कसं सोडवायचं ते शिका. मग तो गणित विषय असू दे किंवा बुद्धिमत्ता विषय असू दे तुम्हाला उत्तर हे काढता आलं पाहिजे आणि जे तुम्ही उत्तर काढताय ते ऑप्शनमध्ये उत्तर असलं पाहिजे. आणि जर हे तुम्हाला जमतंय तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा टॉपिक काय जमणार आहे इझिली जमणार आहे. आणि जर समजा तुम्ही ऑप्शनवरनं गणित सोडवायला गेला तर ती काय होईल सांगा तुमची उलटी मेथड होईल. त्यामुळे आपण पहिल्यांदा गणितच सोडवायचं. म्हणून मी इथं लिहिताना आवर्जून जे पर्याय जे आहेत ते पर्याय इथं काय करत नाही आहे लिहिले नाही आहेत त्याच्यासाठी कारण आपल्याला गणितावरून ऑप्शन काढायचे आहेत. म्हणजे आपलं इथे उत्तर काय येईल सांगा 49 हे उत्तर होईल. आता इथे जे 6 गणितं लिहिलेली आहेत ती 6 गणितं मी 6 प्रकारची गणितं लिहिलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा इथं गणित लिहिताना काय केलं आहे 0 7 28 63 124 215 342 या संख्या आहेत. आता मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे काय बघा की तुम्हाला म्हटलं होतं की पाढे वर्ग आणि घन का पाठ असावेत. तर तुम्ही संख्या बघितल्या सांगू शकता की त्याच्यामध्ये कोणता नियम लागू केलेला असेल. आता जर ह्याच्यामध्ये बघितलं तर काय दिसेल सांगा हे सगळे घन आहेत आणि घन वजा काय केलेलं आहे सांगा 1 केलेला आहे. बघू शकताय तुम्ही बघा. आता इथे मी काय इथं काय लिहिलेलं आहे 0 लिहिलेलं आहे. 0 म्हणजे काय 1चा घन वजा 1 1चा घन येतोय 1 वजा 1 येत आहे 0. इथं काय आहे 7 आहेत 2चा घन वजा 1 2चा घन येतोय 8 8 वजा 1 येत आहे 7. आता इथे काय आहे 3चा घन वजा 1 3चा घन येतोय 27 27 वजा 1 केले तर काय येतंय सांगा 26. आणि इथे लिहिलेले किती आहे 28 लिहिलेले आहेत. पुढेपर्यंत गणित बघायचं. बघा इथे काय आहे 4चा घन वजा 1 4चा घन येतोय 64. त्यानंतर इथे येते 5चा घन वजा 1 5चा घन येतो 125. 6चा घन वजा 1 6चा घन येतो 216 आणि 7चा घन वजा 1 7चा घन येतो 343 वजा 1 342. म्हणजे इथं काय झालं सांगा विसंगत कुठलं पद आलं तर 28 हे काय आलं आहे विसंगत पद आलं आहे. 28च्या जाग्यावरती कोणती संख्या असली पाहिजे होती 26 ही संख्या असली पाहिजे होती. 4 ऑप्शन असतील तुम्हाला खाली त्याच्यामध्ये दिलेलं असेल 0 28 124 342 असं संख्या दिलेलं असणार आणि त्यामधलं तुम्हाला ऑप्शन काय करायचं असेल सांगा शोधायचं असेल. आता बघा सेम पुढचं गणित. आता पुढच्या गणितामध्ये काय केलं असेल बघा संख्या लिहिलेल्या आहेत 9 18 12 9 18 32 50 98 128 आणि 162. आता इथे नेमकं काय केलं असेल
जर तुमचे वर्ग घन, पुन्हा पुन्हा मी सांगते, वर्ग घन हे जर तुमचे पाठ असतील ना तर तुम्ही हे इझिली सोडवू शकता. म्हणजे बघा 18 जो आहे हा काय आहे, 9ची दुप्पट आहे. 32 आहे, कशाची दुप्पट आहे, 16ची दुप्पट आहे. 50 जे आहेत ती 25ची दुप्पट आहे. 98 आहेत, ही कशाची दुप्पट आहे, 49ची दुप्पट आहे. 128 हे कशाची दुप्पट आहे, 64ची दुप्पट आहे. आणि 162 ही कशाची दुप्पट आहे, 81ची दुप्पट आहे. म्हणजे बघा इथं काय केलं आहे, आता ह्या ज्या सगळ्या संख्या ज्या आल्यात ह्या काय आल्यात, वर्गसंख्या आल्यात. आणि वर्गसंख्यांची ह्या ज्या संख्या आहेत ते काय आहेत, त्याची दुप्पट आहेत. म्हणजे बघा 9 ही संख्या काय नाही आहे, फक्त कोणाचीही दुप्पट नाही आहे. म्हणजे जर इथे दुप्पट यायला पाहिजे होती असेल तर इथे आपण काय लिहायला पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं, 8 पाहिजे होतं. 8 ही कशाची दुप्पट आहे, 4ची दुप्पट आहे. आणि 4 हा काय आहे, 2चा वर्ग आहे. म्हणजे हे जर ही जे हा जो क्रम दिलेला आहे याच्यामध्ये जर विसंगत बघायला गेलं तर कुठली संख्या येते, 9 ही संख्या येते. म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की संख्यामालामध्ये वर्ग, घन आणि पाढे हे कंपल्सरी पाठ पाहिजे. जर तुमचे ते पाठ असतील तरच तुम्ही अगदी निरीक्षणाने काय करू शकताय सांगा, सोडवू शकताय. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये विषम संख्या होत्या, ह्याच्यामध्ये घन वापरलेले होते, ह्याच्यामध्ये वर्ग वापरलेले होते. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं असेल बघा, चौथं जे गणित आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे बघा, 720, 120, 24, 6, 2 आणि 0. आता हे तुमच्या निरीक्षणाने सुटलं पाहिजे. आता ह्याला जर बघा 720ला जर तुम्ही 6ने भाग लावताय, 720ला जर तुम्ही 6ने भाग लावताय तर त्याचं उत्तर येते 120. बघा 6 1 6, 6 2 12, 0. आता पुढे बघा इथे 6ने भाग लावलाय ना, इथे जर आपण 5ने भाग लावतोय, 120ला जर आपण 5ने भाग लावतोय तर किती येणार, 5 2 10, 5 चौका 20. क्रम मिळाला तुम्हाला, जसं श्रेणीक्रममध्ये जसा क्रम मिळतोय तसा इथे क्रम मिळाला. इथे 6 आहेत, इथे 5 आहेत. म्हणजे जर इथे आपण 4 घेतले, म्हणजे 24ला जर आपण 4ने भाग लावतोय तर किती उत्तर येईल सांगा, 6 उत्तर येईल. मग हा क्रम याला 6 5 4. म्हणजे 6ला कितीने भाग लावला पाहिजे, 3ने भाग लावला पाहिजे. 6ला 3ने भाग लावला, उत्तर किती आलंय, 2. मग आता 2ला आपण कितीने भाग लावला पाहिजे, 2ने भाग लावला. मग आपलं उत्तर किती आलं पाहिजे होतं, 1 उत्तर आलं पाहिजे होतं. आणि इथे पदावली आपली जो क्रम आहे त्याच्यामध्ये उत्तर काय दिलंय सांगा, 0 उत्तर दिलंय. मग 0 हे काय आहे, या क्रमामधलं 0 हे चुकीचं उत्तर आहे. म्हणजे बघा आता हे सुद्धा तुमच्या बघितल्या लक्षात यायला पाहिजे की नेमकं बाबा इथे काय केलेलं असेल. तर तुम्ही जसा आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं इथे 720ला 6ने भाग लावा, 120ला 5ने भाग लावा, 24ला 4ने भाग लावा. जर सुटलं नसेल तर तुम्ही असं पण करू शकता, 2 6 24 120 720 कशा आलेत. पण हे तुम्हाला गुणाकाराचे जे हे केलेलं आहे हे मात्र तुम्हाला समजणं काय आहे सांगा, गरजेचं आहे. त्याच्या पुढचं गणित आहे बघा, पुढचं गणित आहे ते काय आहे, 6 18 38 66 98 आणि 146. आता याच्यामध्ये काय केलेलं असेल, सेम सांगितल्याप्रमाणे घन पाठ पाहिजे तुमचे, वर्ग पाठ पाहिजे. बघा 6 ही संख्या कुठल्या वर्गाच्या जवळची आहे, 4च्या वर्गाच्या जवळची आहे. म्हणजे 4 अधिक 2 केले तर किती येत आहेत, 6 येत आहेत. 4 कोणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. आता बघा इथे 2चा वर्ग आहे. 18 कोणाच्या जवळ, 18 कोणत्या वर्गाच्या जवळची संख्या आहे, 16च्या वर्ग, 16 हा वर्गाच्या जवळची संख्या आहे 18. म्हणजे 16 अधिक 2 करतोय आपण तर उत्तर काय येतं आहे
18 हे उत्तर येते. 16 कोणाचा वर्ग आहे तर 4चा वर्ग आहे. 38 कोणाच्या कुठल्या वर्गाच्या जवळचे आहेत तर 36 या वर्गाच्या जवळचे आहेत. म्हणजे 36 अधिक 2 किती येत आहेत 38. 36 हा कोणाचा वर्ग आहे तर 6चा वर्ग आहे. म्हणजे इथं बघा आता हे मी लिहिलं आहे ना, ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येणार वर्ग अधिक 2 केलेला आहे. मग वर्ग घेतलेत, हे वर्ग कुठले घेतले सांगा, समसंख्यांचे वर्ग घेतलेत. 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, म्हणजे इथे किती येणार सांगा 8चा वर्ग अधिक 2 66. इथे किती येणार सांगा 10चा वर्ग अधिक 2 102. आणि इथे 12चा वर्ग अधिक 2, 12चा वर्ग येतो 144. 144 अधिक 2 किती येतात 146. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चुकीचं पद कुठलं मिळालं आहे तर 98. 98च्या जाग्यावरती काय पाहिजे होतं 102 हे पाहिजे होतं, तर त्यांनी काय दिलं 98. म्हणजे हे काय झालं सांगा चुकीचं पद झालं. आता पुढचं गणित बघा. पुढच्या गणितामध्ये काय केलं आहे, संख्या दिल्यात बघा 25, 32, 37, 47, 57, 71, 79. श्रेणीक्रम शिकवताना तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बघा मागच्या जी संख्या आहे म्हणजे ही संख्या, या संख्येतील अंकांची बेरीज प्लस ही संख्या, म्हणजे याच्यामध्ये बघा 25 मध्ये अंक कोणते आहेत 2 आहे आणि 5 आहेत. 2 अधिक 5 त्यांची बेरीज किती येते 7 येते. आणि यांची 25 अधिक 7 किती बेरीज येते 32 येते. म्हणजे मागच्या संख्येच्या अंकातील बेरीज प्लस ती संख्या म्हणजे पुढील संख्या. सेम तसंच बघा आता या संख्येमध्ये याच्यामध्ये कोणते अंक आहेत 3 आणि 2. 3 आणि 2 किती येत आहेत 5 येत आहेत. 32 आणि 5 किती येतात 37. 37 मध्ये कोणते अंक येत आहेत 3 आणि 7. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येते 10. 37 आणि 10 किती येत आहेत 47 येत आहेत. आता सेम तसंच 4 आणि 7 किती येत आहेत 11 येत आहेत. 47 आणि 11 किती येत आहेत सांगा 58 येत आहेत. आता बघा 8 आणि 5 किती येत आहेत 13. 58 आणि 13 किती येत आहेत 71. पण जर समजा तुम्ही असं केलं असतं 7 आणि 4 किती 11 येत आहेत, मग 47 आणि 11 आले येत आहेत 58. पण त्यांनी इथे किती दिले 57. जर 7 आणि 5 किती करताय तुम्ही 12 करताय, तर इथे तुमचं काय होतंय पुढचा क्रम चुकतोय. जर तुम्ही 58च घेताय तर हे 71 काय येतात बरोबर येतात. आणि पुढे पण करून बघा 7 आणि 1 त्यांची बेरीज येते 8. 71 आणि 8 किती येतात 79. म्हणजे 57च्या जाग्यावरती कोणती संख्या पाहिजे 58 ही संख्या पाहिजे होती. म्हणजे विसंगत पद कोणतं झालं तर 57 हे काय झालं विसंगत पद झालं. तर अशा पद्धतीने विसंगतची गणितं सोडवली जातात. बघा अगदी सोप्या पद्धतीने. जर तुमचा श्रेणीक्रम हा टॉपिक जर अगदी क्लिअर झाला असेल तर विसंगत हा टॉपिकसुद्धा काय होऊ शकतो सांगा चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकतो. तर आता आपण काय करणार आहोत त्याच्या पुढे समसंबंध ह्या टॉपिकची थोडीशी गणितं पाहणार आहोत. म्हणजे यामध्ये बघा जर आता तुम्हाला श्रेणीक्रम क्लिअर होतोय, विसंगत क्लिअर होतोय, तर समसंबंधसुद्धा क्लिअर व्हायला पाहिजे. कारण सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगेन की पाढे वर्ग आणि घन हे कंपल्सरी पाठ पाहिजेतच आणि ते आलेच पाहिजे तुम्हाला, कारण त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नाही आहे. म्हणून जर समजा तुम्ही समसंबंधसुद्धा टॉपिक सोडवायला गेला तर तिथेसुद्धा ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. पण श्रेणीक्रम आणि विसंगत ह्याच्यापेक्षा थोडाशी वेगळी धाटणी म्हणता येईल आपल्याला, ती असते ती समसंबंधाची असते. म्हणजे बघा समसंबंधाचा अर्थच काय होतो, समसंबंध या शब्दाचा अर्थच काय तर समान संबंध. दोघांमध्ये जो संबंध आहे तोच पुढच्या दोघांमध्ये तुम्हाला काय करता आला पाहिजे लावता आला पाहिजे. म्हणजे पहिला जो संबंध तो पुढे लावायचा म्हणजेच काय समसंबंध समान संबंध. म्हणजे बघा आता इथे ना मी गणित लिहिलं आहे फळ्यावरती काय लिहिलं आहे 12, 21,
24 आणि क्वेश्चन मार्क. गणित जर तुम्ही बघताय तर ह्याच्यामध्ये बघा 12च्या पुढे 2 डॉट काढलेले आहेत, 21च्या पुढे 4 डॉट काढलेले आहेत, 24च्या पुढे पुन्हा 2 डॉट काढलेले आहेत आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. आणि तुम्ही बघाल मी खाली काय लिहिले आहेत त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं होतं, गणित ऑप्शनवरनं सोडवायचं नाही, गणित हे गणितासारखंच सोडवायचं. आणि तुम्ही जे गणित काढाल ते कशामध्ये असलं पाहिजे, ऑप्शनमध्ये असलं पाहिजे, पर्यायामध्ये असलं पाहिजे. आणि समसंबंध ह्याचा अर्थ काय होतो तर बघा सांगितल्याप्रमाणे इथे 2 डॉट आहेत आणि इथे 4 डॉट आहेत. इथे काय होतं की हा जो एक गणित आहे ह्या गणिताचे 2 भाग पडतात. ते कुठे पडतात तर जिथे 4 डॉट असतात ना तिथे 2 भाग पडतात. म्हणजे काय झालं सांगा, हा एक गट झाला आणि हा एक दुसरा गट झाला. एकाच गणितातले हे 2 गट आहेत. आता इथं काय केलं आहे बघा 12, 21. आता बघा की तुम्हाला मी इथं खाली ऑप्शन का लिहिलं ते सुद्धा समजेल. आपण ह्यांच्यामध्ये ना खूप प्रकारे संबंध लावू शकतो, खूप प्रकारे. म्हणजे त्यातला एक संबंध बघा 12 आणि 21 यांच्यामध्ये कितीचा फरक येतोय, 12 अधिक 9 केले तर किती येतात, 12 अधिक 9 केले तर 21 उत्तर येतात. जर इथे आपण 9 मिळवतोय तर आपण काय करू शकतो सांगा, 24 अधिक 9 करू शकतोय. 24 अधिक 9 किती येणार, 33 येतील. हा काय लावला आपण, पहिला संबंध लावला, पहिला समान संबंध. म्हणजे इथे 9 आहेत म्हणून आपण इथे काय केलं सांगा, 9 ॲड केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काउंटला संबंध लावणार, तोच संबंध तुम्ही याच्यामध्ये लावायचा आणि क्वेश्चन मार्कच्या जागेवरती आपल्याला काय काढायचं आहे, उत्तर काढायचं आहे. आणि ऑप्शन मी याच्यासाठी लिहिलं आहे की तुम्ही जे उत्तर काढणार आहात ते कशामध्ये असलं पाहिजे, पर्यायामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आता इथे बघा आपण काढतोय 24 अधिक 9 काढतोय, 33 येते आहे. पण 33 हे काय नाही आहे सांगा, पर्यायामध्ये कुठेही नाही आहे. म्हणजे आपण संबंध लावलेला बरोबर आहे, संबंध चुकीचा नाही आहे, पण तो कशामध्ये नाही आहे सांगा, ऑप्शनमध्ये नाही आहे. जर ऑप्शनमध्ये नाही आहे तर आपलं काय होते सांगा, आपण जो संबंध लावतोय तो चुकतोय. मग आपल्याला काय केलं पाहिजे, दुसरा संबंध शोधला पाहिजे. मग आपण अजून पण काय करून बघू शकतो, 9 म्हणजे 3चा वर्ग, मग इथे आपण 4चा वर्ग घेऊन बघू शकतोय. म्हणजे बघा 12 अधिक 9, जर 12 अधिक 3चा वर्ग 21 येतोय तर इथे आपण काय करू शकतोय, 24 अधिक 4चा वर्ग जर आपण घेऊन बघतोय म्हणजे 16, म्हणजे किती येत आहे सांगा, 40 येत आहेत. पण 40 हे सुद्धा काय नाही आहे सांगा, खाली ऑप्शनमध्ये नाही आहेत. हे मी जस्ट तुम्हाला का सांगते की जो तुम्ही हा संबंध लावताय तो संबंध तुम्हाला इथे लावायचा आहे आणि तुम्ही जो संबंध लावताय तो कशामध्ये असला पाहिजे, पर्यायामध्ये असला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. म्हणून बघा 40 सुद्धा काय नाही आहेत, ऑप्शनमध्ये नाही आहेत. मग आता इथे बघा इथे 12 आहेत आणि इथे 21 आहेत. इथे काय केली आहे, संख्यांची अदलाबदल केली आहे. म्हणजे 1 आणि 2 त्याचं काय केलं आहे, 2 आणि 1 केलं. आणि इथे 2 आणि 4 आहेत, त्याचं जर आपण 4 आणि 2 लिहितोय तर हे ऑप्शनमध्ये काय आहे सांगा, आहेत. म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक उत्तर काय येतं आहे, 42 हे काय येते उत्तर येतोय. म्हणजे इथे काय केलं आहे आपण, पहिल्या गटामध्ये अंकांची अदलाबदल, पहिला अंक दुसऱ्या जागेवर, दुसरा अंक पहिल्या जागेवर, अशी काय केली, अंकांची अदलाबदल केली. तोच संबंध आपण इथे लावला, पहिला अंक दुसऱ्या जागेवर आणि दुसरा अंक पहिल्या स्थानावर. संख्या कुठली तयार झाली आपली, 42 ही संख्या तयार होते. आणि हे काय आहे सांगा, इथे ऑप्शनमध्ये आहे. म्हणून म्हणते की समसंबंधमध्ये ना तुम्ही एकापेक्षा जास्त प्रकारे संबंध लावू शकताय, पण तुम्ही जे उत्तर काढताय ते कशामध्ये असलं पाहिजे, तर पर्यायामध्ये असणं गरजेचं आहे. जर ते पर्यायामध्ये असलं तरच तुम्ही तिथं काय करू शकते, टिकमार्क करू शकते. आता आपण दुसरं गणित बघूया. दुसरं गणितामध्ये काय केलं आहे, पहिले 12 आहेत, दुसरे काय आहेत सांगा, 2 आहेत, इथे काय आहे 24 आहे आणि इथे क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे बघा 12ला आपण 6ने भाग लावला, पहिला संबंध लावून बघते. सेम सांगितल्याप्रमाणे गणिताचे 2 भाग पडतात, एक भाग आणि हा एक भाग. आपल्याला इथं जो संबंध लावणार तो संबंध आपल्याला इथे लावायचा असतो. मग मी पहिला लावून बघितला, 12ला कितीने भाग लावला, 6ने भाग लावला. 12ला 6ने भाग लावला, उत्तर येते 2. मग जर समजा मी 24ला कितीने भाग लावला, 6ने भाग लावला, तर उत्तर किती येते, 4 येते. पण ऑप्शनमध्ये आहे का 4,
तर नाही आहे, म्हणजे हा संबंध काय झाला आहे आपला, चुकतोय. मग आता इथे बघा 12 वजा 10 गेले मी, उत्तर 2 येतं आहे. मग 24 वजा 10 गेले तर उत्तर किती येतं आहे, 14 येतं आहे. मग हे पण उत्तर कशामध्ये नाही आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणजे हा सुद्धा आपल्या समसंबंधाचा जो आपण लावतोय ते लॉजिक आपलं चुकतं आहे. तर म्हणजे आता इथं बघा, जर समजा आपण असं घेतोय, सेम ह्या पॅटर्नमध्ये जर घेतोय गेल्या 12मध्ये 2 अंक आहेत, 1 आणि 2, आणि त्यांचा जो गुणाकार येतोय तो किती येतोय, 2 येतोय. मग जर सेम आपण तसं करतोय, 2 आणि 4चा गुणाकार करतोय तर किती येतंय सांगा, 8 येतंय. आणि 8 हे काय आहे सांगा, ऑप्शनमध्ये आहेत, म्हणून याचं उत्तर काय येईल, तर 8 येणार. काय केलं मी बघा पुन्हा एकदा, 1 आणि 2 यांचा गुणाकार म्हणजे 2, मग 2 आणि 4 यांचा गुणाकार म्हणजे किती येणार, 8 येणार. सेम बघा आता इथे काय केलं आहे, सेम सांगितल्याप्रमाणे गणित आहे, गणिताचे 2 भाग पडत आहेत, 15 51, तर 19ला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर इथे आपण काय करणार, करून बघा, काहीतरी जुगाड करा. 5 15 51, आता ह्याच्यामध्ये जर आपण असं करतोय बघा, हां 15 त्रिक 45, 45 प्लस 6, 15 गुणुले 3 प्लस 6 जर करतोय आपण तर उत्तर येतं आहे 51. सेम जर ह्या पॅटर्नमध्ये आपण करायला गेलो, 19 गुणुले 3 अधिक 6 बरोबर 19 त्रिक किती येतात, 57, 57, 57 प्लस 6 किती येत आहेत, 63. पण 63 आपल्या ऑप्शनमध्ये आहेत का, 63 आपल्या ऑप्शनमध्ये नाही आहेत, म्हणजे काहीतरी आपलं लॉजिक चुकते. म्हणजे बघा इथं काय केलं आहे, 15 गुणुले 3 अधिक 6, आता हे 6 कसे घेतले असतील, जर समजा त्यांनी असं केलं असेल तर 1 अधिक 5 बरोबर किती येत आहेत, 6, म्हणजे अंकांची बेरीज 1 अधिक 5 बरोबर 6, अंकांची बेरीज करून जर 51 येत असेल तर इथे जर समजा आपण तसंच केलं, जर 1 अधिक 9 अंकांची बेरीज किती येते, 10, मग 19 त्रिक 57, 57 अधिक 10 किती येतात, 67 येतात. मग 67 इथे काय आहे सांगा, ऑप्शनमध्ये आहेत, म्हणजे आपण हा लावलेला जो तर्क आहे त्याचं जे उत्तर येतं ते काय आहे, पर्यायमध्ये आहे. मगाशी जो तर्क लावला होता तो चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही, तर्क बरोबरच आहे, आपण लावतोय तो, पण जो आपण तर्क लावतोय आणि जे उत्तर काढतोय ते कशामध्ये असलं पाहिजे, तर पर्यायमध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढचं गणित बघा, पुढच्या गणितामध्ये काय केलं असेल, सेम जास्त करून जी समसंबंधावरती गणित तुम्हाला विचारली जातात ना, ती जास्त करून अंकांशीच रिलेटेड असतात. बघा आता इथे काय केलं आहे, 67 आहेत आणि इथे 21 आहेत, इथे 89च्या जागेवर आपल्याला काढायचं आहे. जर आपण बघितलं तर 6 आणि 7 यांचा गुणाकार किती येतो आहे, 42 येतो आहे. म्हणजे काय येईल सांगा, 6 गुणुले 7 येत आहेत 42, 42 भागिले 2 येत आहेत 21. म्हणजे काय केलं आपण, अंकांचा गुणाकार केला आणि अंकांच्या गुणाकाराला कितीने भाग लावला आपण, 2ने भाग लावतोय. सेम तसंच बघा 8 गुणुले 9, 9 8 काय येतात 72, 72 भागिले 2 उत्तर येते किती, 36, आणि 36 इथे काय आहेत सांगा, ऑलरेडी ऑप्शनमध्ये आहेत. म्हणजे आपला हा काय झाला सांगा, तर्क बरोबर झाला. त्याच्यानंतर बघा आता इथे काय केलं असेल, सेम गणिताचे 2 भाग पडतात समसंबंधामध्ये, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. श्रेणीक्रम कधी कधी काही वेळेला मुलं असं करतात की सलग लावतात, 67 21 89 क्वेश्चन मार्क, उत्तर तुमचं चुकू शकते. कदाचित तुम्ही जे उत्तर काढाल ते पर्यायामध्ये असेल सुद्धा अवेलेबल, पण जर ते दुसरं असेल तर ते तिथे तुमचे काय होऊ शकतात सांगा, मार्क जाऊ शकतात. समसंबंध वेगळा आहे, श्रेणीक्रम वेगळा आहे, विसंगत वेगळा आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही काय केलं पाहिजे, समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे बघा आता इथे काय केलं आहे, 47 53 59 क्वेश्चन मार्क. आता या गणितामध्ये काय केलं असेल, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणितामध्ये संख्यांचे प्रकार हा टॉपिक चांगल्या प्रकारे झालेला आहे.
तुम्ही त्याचं लेक्चरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलं असेल, त्याचा अभ्याससुद्धा केला असेल, रिव्हिजनसुद्धा केलं असेल आणि जर केलं असेल तर तुम्हाला बघता क्षणी तुम्ही सांगू शकता ह्या काय आहेत सांगा, मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे बघा इथे काय दिलं आहे, 47 आहे आणि 47च्या नंतरची येणारी मूळ संख्या कोणती, तर 53 आहे. म्हणून 59 ही मूळ संख्या आहे आणि 59च्या नंतरची येणारी लगेच मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 61. आणि 61 काय आहे सांगा, इथे पर्यायमध्ये आहेत म्हणजे आपलं काय येणार, 1 नंबरचा पर्याय हे उत्तर येणार. आता शेवटचं गणित बघा. माझ्या मते मी आता तुम्हाला एवढ्यांदा सांगते, पाढे घन वर्ग पाठ पाहिजे म्हटल्यावरती कदाचित तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की इथे काय केलं आहे सांगा, 3चा वर्ग आणि त्याची दुप्पट म्हणजे काय सांगा, 3चा वर्ग गुणिले 2 किती उत्तर येतं आहे, 18 उत्तर येतं आहे. मग इथे काय येईल सांगा, 5चा वर्ग गुणिले 2 उत्तर किती येणार, 50 येणार. आणि 50 इथे काय आहे सांगा, ऑप्शनमध्ये अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय सांगा, समसंबंधाची गणितं सोडवू शकता. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, विसंगतची काही उदाहरणं आणि समसंबंधाची काही उदाहरणं. म्हणजे संख्यामालेमधले आपले कुठले कुठले टॉपिक क्लिअर होत आहेत, तर श्रेणी व क्रम, विसंगत आणि समसंबंध. समसंबंध हा थोडासा वेगळा येतो, जरा जास्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेन की संख्यामाला ह्या घटकाला तुम्ही जरा फोकस देऊन आणि जास्त वेळ देऊन अभ्यास करा, जेणेकरून काय होईल सांगा, तुम्हाला अक्षरमालेसाठी जरी तुम्ही तेवढा वेळ नाही दिला तरीही तो काय होऊ शकतो, चालू शकतो. जर तुम्हाला गणितं समजत नसतील तर अकॅडमीचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्याला तुम्ही गणितं अपलोड करा, तुम्हाला त्याची काय दिली जातील, उत्तरं दिली जातील. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही अजून उदाहरणं सोडवून घेऊया. धन्यवाद.